नमस्कार, स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे वालाच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। तर इथे मी वालाच्या शेंगा घेऊन मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आणि त्याचबरोबर त्या निवडूनही घेतले आहेत। इथे घेतला आहे मी शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर इथे मी मोहरी घेतली आहे, जिरे घेतलेले आहेत, हळद पावडर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेला आहे, त्याचबरोबर लसूण सोलून त्याचे बारीक काप करून घेतलेत आणि हिरवी ताजी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। चला तर मग साहित्य तर बघून झाले, आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेलही मीडियम हीटवर थोडे गरम झाले की त्यामध्ये सर्वात अगोदर टाकून घ्यायचं आहे मोहरी। मोहरी छान फुलल्या गेली की त्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे जिरे। जिरेही छान तडतडल्या गेले की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण बारीक कट केलेला लसूण। तर या प्रकारे लसूण टाकल्यानंतर तोही 2 ते 3 मिनिटं लालसर रंगावर छान तळून घ्यायचा आहे। लसूण छान तळला गेला की त्यामध्येच लगेच टाकून घ्यायचे आहे हळद पावडर। हळद पावडर टाकल्यानंतर टाकून घेऊयात काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्ध्या मिनिटासाठी छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मसाला छान तेलामध्ये परतला गेला की त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा। तर यामध्ये मी पूर्णतः पाणी निथळून या शेंगा यामध्ये टाकून घेत आहे। शेंगा पूर्ण टाकल्यानंतर ते छान परतून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये लगेच शेंगदाण्याचा कूट टाकून 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर शेंगा मंद आचेवर शिजून घ्यायचे आहे। या शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवर या शेंगा शिजून घ्यायच्या आहेत। शेंगा छान शिजल्यानंतर यामध्ये टाकून घेऊयात कट केलेली कोथिंबीर। कोथिंबीरही यामध्ये पूर्णतः एकजीव करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा या शेंगा छान हलवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्या वालाच्या शेंगा बनवून तयार आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप छान टेक्स्चर आणि कलरही आलेला आहे। चला तर मग आता एका डिशमध्ये या वालाच्या शेंगा सर्व करून घेऊयात। या वालाच्या शेंगा चपाती आणि भाकरी बरोबरही एक नंबर लागतात। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबतही खाऊ शकता। अशा प्रकारे आपल्या वालाच्या शेंगा बनवून तयार आहे। माझ्या पद्धतीने जर वालाच्या शेंगाची भाजी बनवली तर नक्कीच एक चपाती जास्तीची खाल। त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।